विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. MCQच्या माध्यमातून आपण कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या कोर्ससाठी MSBS-VATच्या कोर्सची तयारी करतोय. त्याच्याकरता आपण दर आठवड्यामध्ये किंवा 3-4 दिवसांमध्ये एक व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे, की जेणेकरून एक तुमचा अभ्यास आणि तुम्हाला MCQचे प्रश्न कशा पद्धतीत राहू शकतात आणि त्याची उत्तरं काय असू शकतात त्याच्याबद्दल थोडी तुमच्या संकल्पना क्लिअर होण्याच्या दृष्टीने आपण हे व्हिडिओ लेक्चर्स घेतोय. तर याच्या आधी हा जो टॉपिक सुरू आहे हा साधारण एस्टिमेशन या सब्जेक्टवर MCQ सिरीज ही सुरू आहे. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण काही प्रश्न बघितले होते. त्याच्या पुढचे काही प्रश्न आपण या व्हिडिओ सत्रात बघूया. द वेट पर मीटर ऑफ 10 mm डायमीटर रिबार. रिबारचा अर्थ होत आहे की कन्स्ट्रक्शनच्या रिइन्फोर्समेंट मध्ये, बीम मध्ये, कॉलम मध्ये किंवा स्लॅब मध्ये वापरला जाणारा बार, त्याला आपण रिबार म्हणतो. तर प्रत्येक बारचं एक 8 mm, 10 mm, 12 mm, 16 mm, 20 mm या प्रत्येक बारचं एका मीटर करता असणारं वजन हे स्टँडर्ड असतं आणि त्या स्टँडर्ड वजनाला आपण म्हणतो वेट पर मीटर. म्हणजे एका मीटरच्या लांबीमध्ये असलेलं त्या बारचं वजन. तर इथे 10 mm डायमीटरसाठी वजन विचारलंय. तर एक तर तुम्ही ज्या वेळेला हॅबिच्युएटेड व्हाल किंवा दरवेळेला याच्या संपर्कात राहाल त्यावेळेला तुम्हाला माहिती राहील की 10 mm बारचं वेट पर मीटर हे 0.62 आहे. याचा हा ठरलेला आहे, म्हणजे 0.62 kg पर मीटर. एका रनिंग मीटर मध्ये 0.62 kg एवढं वजन 10 mm चा बार असेल तर बरेल. म्हणजे याच्याकरता एक फॉर्म्युला सुद्धा आहे जो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की वेट पर मीटर इज इक्वल टू D² अपॉन 162. तर डी हा मध्ये ठेवायचा. जसं डी इथे 10 mm आहे तर 10 चा स्क्वेअर 100 आणि 100 डिवायडेड बाय 162 केलं तर तुम्हाला 0.62 हे आन्सर मिळेल. तर अशा रीतीने कोणत्याही डायमीटरचं वेट पर मीटर तुम्ही माहिती करू शकता. पण कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हे 4-5 फिगर्स जे आहे या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला तो वेळ जाणार नाही आणि तुमच्या नेहमीकरता लक्षात राहतील. हे 8 mm वेट पर मीटर आहे. 0.39 इज 8 mm. 0.62 हे 10 mm करताय. 0.89 हे 12 mm करताय आणि 1.58 हे 16 mm करताय. तर अशा पद्धतीचे वेट पर मीटर तुम्ही लक्षात ठेवू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे 10 mm वेट पर मीटर 0.62. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड ऑफ एस्टिमेशन द लॉंग वॉल इज कन्सिडर्ड ॲज. ऑप्शन आहे सेंटर टू सेंटर, आउटर टू आउटर, आउटर टू इनर, इनर टू इनर. आता पहिले लॉंग वॉल शॉर्ट वॉल ह्या संकल्पना आपल्याला माहिती असायला पाहिजे. बहुतेक आपल्या सगळ्या नोट्स मध्ये आलेल्या आहेत किंवा आपण त्याचा अभ्यासही केला असू शकतो. ज्या वेळेला अशा पद्धतीचं एखादं एक्सकॅव्हेशन म्हणा किंवा एखादी कुठली वॉल किंवा अशा पद्धतीची असेल, अशा पद्धतीची एखादी एक्सकॅव्हेशन असेल, खुदाई केलेली असेल किंवा वॉल बांधलेली असेल किंवा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट अशा पद्धतीमध्ये असेल की जो चारी बाजूला बंद आहे, तर याच्यामध्ये जी मेथड आहे लॉंग वॉल शॉर्ट वॉल मध्ये, याच्यामध्ये जी लांबीची बाजू असते ती आपण अशी पूर्ण भागामध्ये डिवाइड करतो. अशा पद्धतीने याची विभागणी करतो या फिगरची. आणि हा जो लांब भाग तयार होतो या भागाला आपण म्हणतो लॉंग वॉल. दिस इज लॉंग वॉल. म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये घेताना आपण याच्या आउटर पासून याच्या आउटर पर्यंत आणि याची ही रुंदी असं मेजरमेंट घेतो. आणि हा जो भाग तयार होतो, हा जो आतमधला भाग तयार होतो, ही सुद्धा अर्थात लॉंग वॉल आली. कारण बाहेर टू बाहेर या या वॉलच्या बाहेरपर्यंत आपण घेतलेला इथपर्यंत आणि याही वॉलच्या बाहेरपर्यंत घेतलाय. सो दिस इज आउटर टू आउटर आणि याला आपण म्हणतो लॉंग वॉल. ही लॉंग वॉल झाल्यानंतर अर्थात ही जी तयार होते ही शॉर्ट वॉल. दिस इज शॉर्ट वॉल, दिस इज शॉर्ट वॉल. कारण ही या दोन याच्या आतातमध्ये आहे. तर याच्यामध्ये प्रश्न असा आहे की लॉंग वॉल मध्ये कन्सिडर काय केलं जातं मेथड ऑफ एस्टिमेशन. एस्टिमेशन मध्ये लॉंग वॉल, इथे आपण पाहिलं आपल्याला दिसतंय की लॉंग वॉल ही आउटर टू आउटर मोजतोय आपण.
सो करेक्ट आन्सर इज आउटर टू आउटर, बाहेरपासून बाहेरपर्यंत. शॉर्ट वॉल मध्ये जर प्रश्न असता तर उत्तर असतं इनर टू इनर, आत ते आतमध्ये. तर अशा पद्धतीने लॉंग वॉल मध्ये आपण डिव्हिजन करतो, लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल असे डिव्हिजन करतो. आउटर टू आउटर जे डिव्हिजन करतो दॅट इज लॉंग वॉल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे द वेट ऑफ स्टँडर्ड सिमेंट बॅग इज. फार कॉमन आणि जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. एक सिमेंट बॅग जी आपण आपल्या जनरल सिमेंट बॅग म्हटलाय, स्टँडर्ड सिमेंट बॅग म्हणजे जी आपण कन्स्ट्रक्शन करता वापरतो ती स्टँडर्ड सिमेंट बॅग ही किती केजीची असते तर 50 केजीची बॅग असते. दिस इज जनरल, सगळ्यांना माहिती असू शकतं 50 केजीची बॅग असते. काही ज्या व्हाईट सिमेंटच्या बॅग वगैरे असतात त्या वेगळ्या केजीच्या असू शकतात, 25 केजी, किंवा काही स्पेशल सिमेंट असेल तर ते वेगळं कंटेंट असेल. पण जे जनरल स्टँडर्ड सिमेंट इज 50 केजी बॅग. If the cost of hostel building for 50 student is 1 crore, हॉस्टेल बिल्डिंग म्हटलं 50 स्टुडंट करता बांधण्यात येणाऱ्या हॉस्टेल बिल्डिंगचा खर्च आहे 1 करोड. व्हॉट वुड बी अप्रॉक्सिमेट कॉस्ट फॉर हॉस्टेल फॉर 25 स्टुडंट कॅपॅसिटी. अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या लेवलचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपण पर हॉस्टेल बिल्डिंग आहे म्हणजे पर स्टुडंट प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतो. खर्च किती आलाय 1 करोड आलाय. किती स्टुडंटसाठी आलाय 50 स्टुडंटसाठी. म्हणजे 1 करोड डिवायडेड बाय 50 स्टुडंट्स. तर एका स्टुडंट्स करता किती खर्च येईल. 1 करोड म्हणजे 10 लाख भागीला 5 म्हणजे जवळपास 2 लाख, 2 लाख रुपये पर स्टुडंट असा याचा एक रेट निघाला हॉस्टेल बिल्डिंग बांधण्याचा. 50 स्टुडंट करता 1 करोड खर्च येतोय तर एका स्टुडंटच्या मागे 2 लाख रुपये, सॉरी 2 नाही, याचा आन्सर राहील 25. बरोबर आहे, 2 लाख रुपये पर स्टुडंट खर्च येतोय. आपल्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढायचा आहे 25 स्टुडंट्सच्या कॅपॅसिटीसाठी. हॉस्टेल बांधायचं आहे पण कॅपॅसिटी किती बघूया 25. मग 25 करता काय राहील, 25 स्टुडंट्स करता पर स्टुडंट किती कॉस्ट येते 2 लाख रुपये. म्हणजे 25 स्टुडंट करता ती येईल 50 lakhs रुपीज. अशा पद्धतीने आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट वर्कआउट करतो. हॉस्टेल बिल्डिंग आहे म्हणून पर स्टुडंट करता आपण कॅल्क्युलेट केलाय 50 स्टुडंट करता एवढा खर्च, तर 25 स्टुडंट करता किती खर्च, तर आपला आन्सर येत आहे 50 lakhs. याच्यामध्ये आन्सर आहे 25 lakhs, 50 lakhs. करेक्ट आन्सर हे आहे, 1.5 लाख नाही, 2 करोड नाही. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर इज 50 लाख. थोडस तुम्ही एक कॅल्क्युलेशन न करता एक या पद्धतीने एक असा विचारही करू शकता. 50 स्टुडंटला 1 करोड आहे, 25 स्टुडंट आहे म्हणजे स्टुडंट अर्धे झाले आहे, तर 1 करोडच्या अर्धी कॉस्ट होईल. स्टुडंट्स 50 आहे, 25 झाले, कॉस्ट 1 करोड आहे तर कॉस्ट पण अर्धी होईल. सो 50 लाख रुपये तुम्ही डायरेक्टली विदाउट कॅल्क्युलेशन सुद्धा उत्तर काढू शकता. अशा पद्धतीची तुम्ही सवय लावली तर दॅट विल बी इझी. तर अशा पद्धतीने हा एक अप्रॉक्सिमेट कॉस्टिंगवरचा प्रश्न होता. त्याच्यानंतर 18वा प्रश्न. द ब्रिकवर्क ऑफ साइज 3 मीटर बाय 3 मीटर हॅव्हिंग थिकनेस 0.23 मीटर क्वांटिटी वुड बी. क्वांटिटी हवी आहे, ब्रिकवर्कचं साईज दिलाय 3 मीटर बाय 3 मीटरची ब्रिकवर्क आहे आणि थिकनेस दिली आहे 0.23 मीटर. क्वांटिटी काढायची आहे. ब्रिकवर्क 0.23 मीटर थिकनेस आहे म्हणजे हे व्हॉल्यूम मध्ये मोजल्या जाईल, क्युबिक मध्ये मोजल्या जाईल. कारण आपण याच्या आधी पाहिलंय की 0.23 पेक्षा किंवा 0.23 मीटरचं थिकनेस असेल, 0.23 म्हणजे 9 इंचेस. दिस 0.23 इज इक्वल टू 0.23 मीटर इज इक्वल टू 9 इंचेस. तर थिकनेस जेव्हा 9 इंचेस किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला ती क्युबिक मीटरमध्ये मोजायची असते. आणि याच्यापेक्षा जर कमी असेल 9 इंचापेक्षा किंवा 0.23 पेक्षा तर स्क्वेअर मध्ये मोजायची असते. हे आपण पाहिलेलं आहे थिओरॉटिकल मध्ये. तर आता 0.23 असल्यामुळे नॅचरली याला क्युबिक मीटर मध्ये मोजावं लागेल. क्युबिक मीटर मध्ये मोजण्याकरता लांबी गुणिला रुंदी गुणिला त्याची थिकनेस अशा पद्धतीचा तिन्ही याचा गुणाकार करावा लागेल आणि याचं युनिट राहील क्युबिक मीटर. कारण काय, मीटर इंटू मीटर इंटू मीटर क्युबिक मीटर. आपल्याला तिन्हीचा गुणाकार करायचा आहे. 9 इंटू 0.23 म्हणजे 2.07 येईल आन्सर.
2.07 क्युबिक मीटर, हे आन्सर बरोबर आहे. 2.07 आहे पण स्क्वेअर मीटर लिहिलं आहे, हे आन्सर रॉंग आहे. कारण आपण क्युबिकचा गुणाकार करतोय तिन्ही. दिस इज मीटर, दिस इज मीटर आणि दिस इज मीटर. क्युबिक मध्ये का करतोय? कारण थिकनेस जी आहे ती 0.23 आहे. 115 असते किंवा 100 थिकनेस असती तर आपण ही थिकनेस कन्सिडर केलीच नसती, मीटर स्क्वेअर मध्येच मोजलं असतं फक्त. सो राईट आन्सर इज 2.07 क्युबिक मीटर. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट विल बी द प्लास्टर क्वांटिटी वन साइड, एका साइडची प्लास्टर क्वांटिटी किती राहील ऑन वॉल साइज ऑफ 4 मीटर बाय 3 मीटर. वॉलचा साईज दिलाय, प्लास्टरची क्वांटिटी विचारली आहे एका साइडच्या प्लास्टरची. हॅव्हिंग विंडो ओपनिंग ऑफ 2 मीटर बाय 2 मीटर विथ फिनिशिंग ऑफ जॅम्स अँड सील्स. थोडासा ट्रिकी, ट्रिकी इन द सेन्स थोडंसं टेक्निकल टर्म्स अप्लाय करण्याची आणि काही रूल्स लावण्याची याच्यामध्ये गरज आहे. वॉल दिली आहे 4 मीटर बाय 3 मीटर. दिस इज वॉल सरफेस 4 मीटर बाय 3 मीटर. अशा पद्धतीची वॉल आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे? हॅव्हिंग विंडो ओपनिंग ऑफ 2 मीटर बाय 2 मीटर, म्हणजे मध्ये इथे 2 मीटर बाय 2 मीटरची ओपनिंग आहे, विंडो ओपनिंग आहे. आणि काय काढायचं आहे? प्लास्टर हे काढायचं आहे, क्वांटिटी काढायची आहे, प्लास्टरची क्वांटिटी काढायची आहे. या वॉलला प्लास्टर करायचं आहे पूर्ण. प्लास्टरची क्वांटिटी काढायची आहे. प्लास्टरची क्वांटिटी काढायला आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागतं? ही टोटल क्वांटिटी आहे 4 मीटर बाय 3 मीटर, म्हणजे 12 स्क्वेअर मीटर. ऍक्च्युअली ऑफकोर्स प्लास्टर असल्यामुळे आपण स्क्वेअर मीटर मध्ये मोजणार, थिकनेसचा काही प्रश्न येणार नाही, कारण प्लास्टरची थिकनेस ही कमी असते. जसं आपण इथे क्युबिक मध्ये मोजलं ब्रिकवर 0.23 असल्यामुळे, तर इथे आपण प्लास्टर हे नेहमी स्क्वेअर मीटर मध्ये मोजत असतो. काही थिकनेस असली 25 mm 50 mm, जी काय थिकनेस असली तरी प्लास्टर इज स्क्वेअर मीटर मध्ये, त्याची थिकनेस कन्सिडर करायची नसते. तर नॅचरली काय क्वांटिटी येणार आहे? 4 × 3. 4 × 3 म्हणजे 12 स्क्वेअर मीटर. 12 स्क्वेअर मीटर ही पूर्ण क्वांटिटी झाली. आता या पूर्ण क्वांटिटी मध्ये इथे विंडो आहे, विंडो ओपनिंग आहे. विंडो ओपनिंगला इथे प्लास्टर होणार का? प्लास्टर होणार नाही. मग प्लास्टर होणार नाही तर आपण काय करत असतो? याला डिडक्शन मध्ये करत असतो, हे मायनस करून टाकत असतो ही क्वांटिटी. 2 मीटर बाय 2 मीटर हे विंडो ओपनिंग आहे, तर हे 2 मीटर बाय 2 मीटर म्हणजे 4 स्क्वेअर मीटर, हे आपण याच्यातनं मायनस करत असतो. म्हणजे ही उरलेली क्वांटिटी आपल्याला मिळेल. 12तनं 4 गेले तर 8 स्क्वेअर मीटर. हे उत्तर राहू शकतं. याच्यात उत्तर आहे का 8 स्क्वेअर मीटर आहे, पण हे उत्तर सुद्धा बरोबर नाही आहे. का बरोबर नाही आहे? कारण ज्या वेळेला विंडो ओपनिंग असतं त्यावेळेला फिनिशिंग ऑफ जॅम्स अँड सील्स मेन्शन केलं. म्हणजे याला जी थिकनेस असते इथे, ही थिकनेस असते तर याचे पट्टे वगैरे बनवावे लागतात. खालचं हे साईड बनवावी लागते, याचे साईडची पट्टे बनवावे लागतात, धार कोना म्हणतात याला. हे सगळं फिनिश करावं लागतं. सो नॅचरली त्याला सुद्धा काही कॉस्ट लागते. तर ही कॉस्ट कव्हर करण्याकरता जे डिडक्शन आहे, हे डिडक्शन हे 50% केल्या जाते. दिस डिडक्शन इज 50%. 100% न घेता हे डिडक्शन 50% घेतात. म्हणजे स्टँडर्ड लॉ याच्याप्रमाणे, रूल प्रमाणे, की जेणेकरून माझ्या 50% डिडक्शन मध्ये याचं जे जॅमलाईन आणि सीलचं फिनिशिंग असतं हे कव्हर केलं जातं. म्हणजे अर्थात 4 मीटरचं डिडक्शन न करता आपल्याला 2 मीटरचं डिडक्शन करायचं आहे. 50% डिडक्शन करायचं आहे, -2 2 मीटर स्क्वेअर. टोटल नेट ओपनिंग आहे 4 स्क्वेअर मीटरचं, पण जॅम आणि सील फिनिश करण्याचे असल्यामुळे आपण 2 स्क्वेअर मीटरच डिडक्शन घेणार आणि एका साईडचं असल्यामुळे एकच साईड कन्सिडर करणार. तर त्याच्यातनं आपला आन्सर येईल 10 स्क्वेअर मीटर. 10 स्क्वेअर मीटर इथे आन्सर आहे का? येस. सो दिस इज करेक्ट आन्सर. हे आन्सर चुकीने तुम्ही म्हणू शकता, पण हे आन्सर चूक आहे. 10 स्क्वेअर मीटर इज करेक्ट आन्सर. दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. याच्यामध्ये शिकण्याची किंवा माहिती करण्याची गोष्ट ही आहे की डिडक्शन, ओपनिंगचं डिडक्शन जे आहे ते 50% केल्या जातं, प्रोव्हायडेड जॅम आणि सील्स फिनिश केले असतील तर. तिथे स्पेशली मेन्शन केलं आहे फिनिशिंग ऑफ जॅम्स अँड सील्स. सो डिडक्शन शुड बी 50% ऑफ दिस. 4च्या ऐवजी 2 स्क्वेअर मीटर डिडक्शन करायचं. नंतर प्रश्न आहे, द सरफेस एक्सकॅव्हेशन अप टू मॅक्झिमम डेप्थ ऑफ 0.3 मीटर इज मेजर्ड इन. सरफेस एक्सकॅव्हेशन, सरफेस एक्सकॅव्हेशन म्हणजे वरवरचं एक्सकॅव्हेशन. समजा जर तुमचा हा ग्राउंड असेल, दिस इज ग्राउंड,
तर याला पूर्ण अशी काही डेप्थ मध्ये खोदाई करायची नाही, याला असं ड्रेसिंग केल्यासारखं 0.3 मीटर पर्यंत, 0.3 मीटर म्हणजे 1 फूट, 1 फूट पर्यंतच त्याची वरची माती काढायची आहे. त्याला आपण म्हणतो सरफेस ड्रेसिंग किंवा सरफेस एक्सकॅव्हेशन. दिस शुड नॉट बी मोर दॅन 0.3, म्हणजे 1 फुटापेक्षा जास्त नाही. फक्त वरचं वरचं घास, लूज माती, कचरा अशा पद्धतीने 1 फुटापर्यंतच क्लिअर करायचं आहे. सो दॅट मेजरमेंट इज मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. याच्यामध्ये क्युबिकचं मेजरमेंट लागणार नाही 0.3 मीटर असेपर्यंत. 0.3 मीटर पेक्षा जर जास्त डेप्थ जात असेल तर मेजरमेंट क्युबिक मध्ये येईल. सो दिस इज रूल. 0.3 मीटर पेक्षा असेल तर surface excavation is measured in square meter. In a regular brickwork, the mortar proportion is assumed as. In a regular brickwork म्हणजे नॉर्मल आपलं जे 9 इंचाचं किंवा कोणतेही ब्रिकवर्क असेल, मॉर्टर प्रपोर्शन म्हणजे ब्रिकवर्क करताना आपण काय करतो, प्रत्येक लेअरवर मसाला टाकत असतो. म्हणजे इथे जी एखादी लेअर झाली ब्रिकवर्कची, तर इथे आपल्याला 1 इंचाचा मसाला येतो, मॉर्टरचा थर येतो. मॉर्टरचा थर आल्यावर याच्यावर पुन्हा इथे ब्रिक्स ले केली जाते. अगेन दिस इज अ ब्रिक लेइंग. अशा पद्धतीने विटांची मांडणी होते याच्यावर. या विटांची मांडणी झाल्यावर याच्यावर मध्ये पुन्हा आतमध्ये मॉर्टर भरलं जातं. हा मॉर्टरचा थर झाला, पुन्हा मॉर्टर झालं, मग पुन्हा याच्यावर ब्रिक्स ठेवल्या जातात. पुन्हा याच्यावर ब्रिक्स ठेवल्यानंतर मग पुन्हा हे जॉईंट्स भरले जातात. याच्यावर पुन्हा नंतर मग मॉर्टरचा बेड टाकला जातो. तर अशा पद्धतीने जो मॉर्टर बेड आणि जॉईंट्स हे भरण्याकरता जे मॉर्टरचं प्रपोर्शन जातं दॅट इज 30% ऑफ ब्रिकवर्क क्वांटिटी. म्हणजे 1 क्युबिक मीटर जर टोटल ब्रिकवर्क असेल तर 0.3 क्युबिक मीटर मॉर्टर जातो त्याच्यामध्ये. सो 30% इज द राईट आन्सर. हे जनरल तुम्ही लक्षात ठेवण्याचं आहे थंब रूल. 30% मॉर्टर इन स्टँडर्ड ब्रिकवर्क. द नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड फॉर 1 क्युबिक मीटर ऑफ ब्रिकवर्क इज. 1 क्युबिक मीटर ब्रिकवर्क करायचं असेल म्हणजे जर समजा लांबी, रुंदी आणि उंची 1 क्युबिक मीटर असेल ब्रिकवर्कची, त्याला आपण म्हणतो 1 क्युबिक मीटर. किंवा कोणत्याही साईज मध्ये राहू शकते. पण आपण एक समजण्याकरता उदाहरण घेऊ की 1 मीटर लेंथ आहे, 1 मीटर विड्थ आहे आणि हाईट सुद्धा 1 मीटर आहे. ही लेंथ, विड्थ 1 मीटर आणि हाईट 1 मीटर एवढं जर पूर्ण ब्रिकवर्क मध्ये भरलं आहे, दिस इज द सॉलिड ब्रिकवर्क, तर याच्यामध्ये विटा किती लागतील स्टँडर्ड साईजच्या. सो दॅट फिगर इज 500 नंबर्स. एका क्युबिक मीटर ब्रिकवर्क मध्ये, फॉर 1 क्युबिक मीटर ब्रिकवर्क द स्टँडर्ड कन्झम्पशन ऑफ ब्रिक इज 500 नंबर्स. तुम्ही लक्षात ठेवू शकता. 300 नाही, 1000 नाही, 1250 नाही, 500 ब्रिक्स लागतात. हे झालं 9 इंचाचं ब्रिकवर्क किंवा 230चं क्युबिक मीटर मध्ये ब्रिकवर्क असेल तर. पण जर समजा ब्रिकवर्क 4.5 इंचीचं असेल, अशा पद्धतीने इफ दिस इज द ब्रिकवर्क ऑफ 4.5 इंची असेल, म्हणजे 115 mm थिकनेस असेल, 115 थिकनेसची वॉल असेल, तर याच्यात सिंगल विटेची जोडाई होते अशी. दिस इज द पॅटर्न ऑफ ब्रिक. तर याच्यामधलं रिक्वायरमेंट काय आहे ब्रिक्स. याच्यामध्ये ब्रिक्सची रिक्वायरमेंट आहे 50 नंबर्स पर स्क्वेअर मीटर. दिस इज राईट आन्सर. एका स्क्वेअर मीटर मध्ये म्हणजे 1 मीटर लांब आणि 1 मीटर रुंद एवढं ब्रिकवर्क झालं. थिकनेसचे प्रश्न नाही आहे कारण स्क्वेअर मीटर मध्ये मोजतो आपण, आणि त्याच्या थिकनेस प्रमाणे 1 मीटर लांब बाय 1 मीटर रुंद 1 स्क्वेअर मीटर मध्ये 50 ब्रिक्स कन्झम्पशन. म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ ब्रिक्स इज 50 नंबर पर स्क्वेअर मीटर इन पार्टिशन वॉल और 115 mm थिकनेस मध्ये. 100 नाही, 150 नाही, 200 नाही. द करेक्ट नंबर इज 50 नंबर्स. तुम्ही नेहमी करता परमनंटली लक्षात ठेवू शकता. एका क्युबिक मीटर ब्रिकवर्क मध्ये 500 ब्रिक्स आणि एका स्क्वेअर मीटर ब्रिकवर्क मध्ये 50 ब्रिक्स. दिस इज फॉर एव्हर. म्हणजे तुम्हाला केव्हाही ब्रिकवर्कची क्वांटिटी माहिती असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ब्रिक्स, किती विटा लागतील ते तुम्ही इझिली काढू शकता. द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड अलॉंग विथ सबमिशन ऑफ टेंडर इज कॉल्ड. आता आपण थोडंसं टेंडरिंग आणि सबमिशन या विषयाकडे वळलो आहे एस्टिमेशन मध्येच. अमाऊंट टू बी डिपॉझिटेड अलॉंग विथ सबमिशन ऑफ टेंडर. जेव्हा टेंडर सबमिट करतो आपण त्यावेळेला कोणती काय आपल्याला भरावं, म्हणजे जे अमाऊंट भरतो टेंडर सबमिट करताना त्याला आपण कोणती अमाऊंट म्हणतो. बिड प्राइस नाही, अर्नेस्ट मनी हे करेक्ट उत्तर आहे. कारण तुमची ऑथेंटिसिटी चेक करायची असते की तुम्ही ज्या वेळेला टेंडर भरताना काही अमाऊंट, ऑफकोर्स इट इज रिफंडेबल और ऍडजस्टेबल.
हे तुम्हाला काही दिलेला पैसा नसतो, पण तुम्ही जेव्हा पैसा तिथे जमा करता तेव्हा तुम्ही स्वतःला ऑथेंटिक करता. यू आर तुमचा सिरियसनेस दिसतो की तुम्ही टेंडर भरण्यामध्ये. अदरवाईज हा अर्नेस्ट मनी नसता तर कोणी माझी कॅपॅसिटी असेल नसेल किंवा माझी काही इच्छा असेल नसेल तरी मी टेंडर भरून टाकेन. इट शुड नॉट बी देअर. जेव्हा स्वतःला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं लागतं त्यावेळेला त्याची ऑथेंटिसिटी वाढते, म्हणून अर्नेस्ट मनी असते. तर हे टेंडर सबमिशनच्या वेळेला अर्नेस्ट मनी डिपॉझिट करावा लागतो. सिक्युरिटी डिपॉझिट ही काम फायनल झाल्यावर भरावी लागते आणि टेंडर कॉस्ट हे टेंडर विकत घेतो ब्लँक टेंडर त्यावेळेला भरावी लागते. त्याच्यामुळे द राईट आन्सर इज अर्नेस्ट मनी. द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड अलॉंग विथ सबमिशन ऑफ टेंडर इज कॉल्ड अर्नेस्ट मनी. एक तुम्हाला एक आन्सर माहिती झालाय, त्याचा अर्थ माहिती झालाय. ईएमडी. ईएमडी इज इथेच आहे उत्तर. ईएमडी अर्नेस्ट मनी डिपॉझिट. तर हे अर्नेस्ट मनी किती भरायचं असतं? टेंडरच्या 2%. दिस इज राईट आन्सर. 2% इज राईट आन्सर. जे आपण अर्नेस्ट मनी भरतो याच्यासाठी ती टेंडर कॉस्टच्या 2% अमाऊंट भरायची असते किंवा बँक गॅरंटी असते. द डॉक्युमेंट इश्यूड टू कॉन्ट्रॅक्टर आफ्टर कॉन्ट्रॅक्ट फायनलायझेशन इज टर्म्ड ॲज. डॉक्युमेंट इश्यू होत आहे केव्हा होत आहे? कॉन्ट्रॅक्ट फायनल झाल्यानंतर. म्हणजे तुमचं टेंडर नक्की झालं, ऍग्रीमेंट झालं, टेंडरचे सगळे क्लॉज वगैरे याप्रमाणे तुमचं टेंडर फायनल झाल्यावर तुम्हाला काम मिळायच्या वेळेला कोणतं डॉक्युमेंट मिळतं? ते डॉक्युमेंट जे मिळतं त्याला काय म्हणतात? टेंडर फायनल झाल्यानंतर, कॉन्ट्रॅक्ट फायनल झाल्यावर जे तुम्हाला इश्यू होतं डॉक्युमेंट डिपार्टमेंटकडून, त्या डॉक्युमेंटला काय म्हणतात? वर्क ऑर्डर, टेंडर नोटीस, लेटर ऑफ इंटेंट, लीगल नोटीस. अर्धच सांगतो, वर्क ऑर्डर काम चालू करण्याची ऑर्डर म्हणजे वर्क ऑर्डर. सगळं फायनल झालंय, वर्क ऑर्डर मध्ये टर्म्स कंडिशन्स असतात, सगळे फुलफिल केलेले स्पेसिफिकेशन्स असतात, त्याप्रमाणे वर्क ऑर्डर इश्यू होते. टेंडर नोटीसचा काही प्रश्न नाही, इथं आधी होते. लेटर ऑफ इंटेंट हा वेगळा विषय आहे आणि लिगल नोटीसचा काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळे वर्क ऑर्डर इश्यू होते कॉन्ट्रॅक्ट फायनल झाल्यानंतर. म्हणजे आफ्टर टेंडर सबमिशन, पण तुम्हाला जर टेंडर मिळालं, कॉन्ट्रॅक्ट फायनल झाला, तर मग तुम्हाला वर्क ऑर्डर इश्यू होते. द फायनल शीट ऑफ डिटेल्ड एस्टिमेट इंडिकेटिंग टोटल अमाऊंट विथ प्रोव्हिजन इज कॉल्ड. फायनल शीट ऑफ डिटेल्ड एस्टिमेट. आपण एस्टिमेटचे वेगवेगळे फॉर्मॅट्स पाहिले आहेत. त्याच्यानंतर फायनल शीट इन्क्लुडिंग विथ ऑल प्रोव्हिजन्स म्हणजे कसं आहे, पूर्ण डिटेल्ड एस्टिमेट काही 10-20 पाना पूर्ण 50 पानांचं काही एस्टिमेट बघितलं जात नाही. त्याचा एक ऍबस्ट्रॅक्ट काढला जातो की त्याच्यावरच पूर्ण कळून जातं की कोणतं काम आहे, किती क्वांटिटीज आहेत, किती अमाऊंट होते आणि त्याच्यात कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स पकडल्या आहेत. ऍट ए ग्लान्स एकाच शीटवर आपल्याला हे सगळं दिसलं पाहिजे. म्हणजे जे कोणी अप्रुव्हल ऑथॉरिटी असतील किंवा फायनलायझेशन ऑथॉरिटी असेल त्यांना हे सगळं ऍबस्ट्रॅक्ट मध्ये मिळालं पाहिजे, एका ग्लान्स मध्ये, एका नजरेत दिसलं पाहिजे. तर ती असते ऍबस्ट्रॅक्ट शीट. पूर्ण सगळं तर काही पूर्ण डॉक्युमेंट्स किंवा सगळं तर काही रेफर केलं जाणार नाही. त्याचं मूळ जे सार आहे ते एका शीटमध्ये असतं. दॅट इज कॉल्ड ऍबस्ट्रॅक्ट शीट. मेजरमेंट शीटमध्ये मेजरमेंटचे डिटेल्स असतात. करंट रेट लिस्ट मध्ये आपण ती टाकून अमाऊंट काढलेली असते आणि स्पेसिफिकेशन हे डिटेलमध्ये असतात. तर हे आन्सर्स नाही आहेत. याचा आन्सर आहे ऍबस्ट्रॅक्ट शीट. एकाच शीटमध्ये फायनल शीट, दॅट इज ऍबस्ट्रॅक्ट शीट. In a cantilever beam, the main reinforcement is at. कॅन्टिलिव्हर बीम असेल, आपण पाहिलेलं आहे बीमच्या रिन्फोर्समेंट प्लेसिंग मध्ये. हा कॅन्टिलिव्हर बीम आहे म्हणजे एका बाजूला हँगिंग आहे. तर याचं जे मेन रिन्फोर्समेंट असेल, तर जनरली जर समजा इकडे बीम कंटिन्युएशन मध्ये नसेल तर असा चिमटा बार असा फिरून हा बार असा टाकला जातो, कारण याचा बेंडिंग मोमेंट असं राहणार आहे, खाली झुकणं, इथे वर टेन्शन झोन राहणार आहे. त्याच्यामुळे जो स्टील इज ऍट टॉप इन कॅन्टिलिव्हर बीम. हे तुम्ही पाहिलेलं आहे, प्लेसमेंटही याचा पाहिलेला आहे. तर करेक्ट आन्सर इज टॉप ऑफ बीम. द मेन रिन्फोर्समेंट इन कॅन्टिलिव्हर बीम हे टॉपला असणार आहे, बॉटमला नाही, मिडलला तर नाहीच आणि फेसला पण नाही. सो करेक्ट आन्सर इज टॉप ऑफ बीम. तर अशा पद्धतीने तुमचे हे एमसीक्यूज पण सॉल्व्ह होतील, तुम्हाला सगळ्या टर्मिनॉलॉजीज पण कळून येतील, लॉंग फॉर्म काय आहेत, कसे ते आहेत, अर्थ पण कळतील. तर तुम्ही जरूर या एमसीक्यूजची प्रॅक्टिस करा. भरपूर एमसीक्यूज आपण आपल्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. तुम्ही आपल्या वेबसाईटच्या लिंकच्या थ्रू कोर्सवर जा, कोर्सला रजिस्टर करा आणि अशा क्विज पॅटर्न मध्ये आपण टाकले आहे. जसं मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःच एखादा आन्सर क्लिक कराल
तर ते तुम्हाला चूक आहे की बरोबर ऑटोमॅटिक कळेल, आणि जर चूक असेल तर बरोबर आन्सर कोणता आहे हे कळेल. तुम्हाला तुमचीच कल्पना येऊन जाईल की तुम्ही कितपत सॉल्व्ह करू शकताय किंवा किती तुम्हाला त्याच्यातलं माहिती होते आहे, हे तुम्ही चेक करू शकता, आणि बरोबर आन्सर तर तुम्हाला तिथे दिसेलच. तर या पद्धतीत तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा, आणि परीक्षा लवकर येतेच आहे, आणि त्याच्याकरता तुम्ही तयार व्हा. आपल्या व्हिडिओला आणि याला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपण आणखीन अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेनेशन करत चालू ठेवू. धन्यवाद.